नमस्कार. महासंग्राम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण अकलूजमधील संग्रामनगर येथे जाणता राजा ही गोशाळा आहे. या ठिकाणी गोशाळेचे मालक संतोष जाधव हे आपल्याबरोबर आहेत आणि एक देशी गायची कालवड या ठिकाणी गटरीमध्ये एक 4-5 दिवस झालं पडली होती. काय माहीत नव्हतं त्यांना, मग त्यांनी गाय आणलेली आहे आणि या ठिकाणी त्या गोशाळेचे मालक आहेत. काय झालं गायला, काय कसा प्रकार आला? की बाजारतळचा महेश शिंदे यांचा फोन आला तर शिवाभाव आणि ते गावाचे गोरक्षक काय गोसेवक यांच्या मदतीने आम्ही कालवड घेऊन आलो. ते गटरीत पडल्यामुळं पाय त्याचं हाडं तुटून बाहेर आलंय. मग ते आता डॉक्टर आपले पशुसंवर्धन अधिकारी गावातले गावडे डॉक्टर यांनी त्यांचे सहकारी पाठवलेत. त्यांच्या वतीने आज तिचं ऑपरेशन करून पाय कट करावा लागतोय, कारण ते आता सेप्टिक झालेले बराच दिवस झालं तिथं राहिल्यामुळं गटारीत. ही अशी गावातली जी बेघर जी गाय अशी मोकार सोडते ती त्याचं मालक नसते, तर जी दूध देणारी गाय आहे ती घरी दूध काढण्याचा व्यवसाय तिचंच तेवढी आवड असते आणि एकदा जखमी झाली तर तिचा मालक कोण वारी नसतो. म्हणजे अशा अवस्थेत पडलेली गाय आपले डॉक्टर आपले पशुसंवर्धन अधिकारी यांचे सहकारी गोसेवकांच्या मदतीने आपले आता ऑपरेशन करतात. डॉक्टर साहेब, कसा प्रकार काय घडलाय, आता काय झालं, परिस्थिती काय? सध्या काय कालवडीचा पाठीमागचा जो पाय आहे त्या पाठीमागच्या पायाचं टिबिया नावाचे हाड जे असते ते कम्प्लीट फ्रॅक्चर झाले. त्याच्यामध्ये बरेच दिवसापासून ते फ्रॅक्चर झाल्यामुळं पूर्ण सेफ्टी झालेलं आहे. तिथं आता कसं जर फ्रेश असते तर आपण त्याला प्लास्टर टाकणं किंवा बाकी प्रोटीन वगैरे करता येतं. पण आता ही कंडिशन अशी आहे की ती बरेच दिवसाचं असेल पूर्ण ॲट्रोपाईड झाली. त्याच्यामुळे ते सेफ्टी झाल्यामुळे आपल्याला जे ऑपरेशन करून पाय तिथून कटच करावं लागेल. टिबिया बोन कट करून आपल्याला त्या जॉईंटमधून हे करून तरच त्याचं हे होईल. कंडिशन एकदम क्रिटिकल आहे. आता त्याच्या ऑपरेशनशिवाय जरा पर्याय नाही. त्या ऑपरेशनसाठी मी स्वतः आणि मुला साहेब आहेत आणि आकाश आणि तिघं म्हणून दिपोटी गावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याची शस्त्रक्रिया करणार आहे. आता आपण या ठिकाणी कशा पद्धतीने ऑपरेशन होते हे आपण आता पाहणार आहोत. तरी आपण चॅनलवरती लाईव्ह राहा. साहेब वरपर्यंत कातडे झाले. कातडा डायरेक्ट असे होते इन्फेक्शन कशी त्वचा असते हे बघा पूर्ण ही झाली. काय ते शेवट तिचं आपलं आपलं करत आपलं करत आहे. सेफ्टी झाली हळूहळू अडवली. तर अशा पद्धतीने 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे. आपल्याबरोबर डॉक्टर दीपक शेंडगे आणि अहमद मुल्ला आणि त्यांचे सहकारी आहेत. तर अशा पद्धतीने आपण काय सांगाल सर आता ऑपरेशनबद्दल? आता आपण कसं केलंय, जे पाठीमागच्या पायाचा जो टिबिया बोन आहे कम्प्लीट फ्रॅक्चर होतं आणि फ्रॅक्चरून ते मालक म्हणतात की ते 8-10 दिवसापासून एखाद्या गटरीत पडलेलं होतं. तरी त्यांनी सेवा म्हणून त्यांनी घेऊन आले, त्यांनी त्याची सेवा केली आणि आकाशने त्याला प्राथमिक उपचार करून त्याला बऱ्यापैकी त्याचं स्वेलिंग कमी आल्यानंतर आज आपण तसं आमपूट करायचा निर्णय घेतला. डॉक्टर गावडे साहेबांचे सहाय्यक पशुसंवर्धन अकलूजचे जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः डॉक्टर दीपक बंधू शेंडगे पशुधन विकास अधिकारी आणि डॉक्टर अहमद मुल्ला सर पशुधन विकास अधिकारी आणि आकाश आम्ही ठिकाणी एक जे आपले गोशाळेचे ते म्हणजे डॉक्टर तुम्हाला जो काही योग्य निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यांनी आम्हाला पूर्णपणे हे केलं, सहकार्य केलं. आणि त्यांची टीम जे तुम्ही पत्रकार बांधव आणि जे त्यांचे गोरक्षक आहेत त्यांनी सर्वांनी जे आपल्याला सांगत तसं त्यांनी मदत केली. आणि त्यांच्या सगळ्यांच्या त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की साहेब तुम्ही काय म्हणाल ते पोलिसाकडून आपण करूया. त्याच्यामध्ये जर सुरुवातीला ही केस असती तर आपण त्याच्यामध्ये प्लास्टर टाकता येतं किंवा पिनिंग करता येतं किंवा रॉड पण टाकता येतो. पण ही कसं 10 ते 15 दिवसा झालेला आहे आणि पूर्ण सेफ्टी झाल्यामुळे तिथं आम्पुटेशन करणं हा निर्णय आपण घेतला. आम्पुटेशन करून तुमच्यासमोर आहे. आपण टिबिया बोन पासून कुठेही ब्लिडिंग वगैरे नाही किंवा प्रॉपर आपण ते मसल पॅडिंग हे करून प्रॉपर जे स्टँड